बगळा आणि खेकड्याची गोष्ट. एका तळ्याच्या काठ्यावर एक खोडकर बगळा राहत होता. तो खूप चतुर होता आणि आपल्या फायद्यासाठी इतरांना फसवायचा. त्या तळ्यात अनेक मासे आणि लहान प्राणी राहत होते. बगळा नेहमीच तळ्याच्या जीवांना खाण्यासाठी काहीतरी युक्ती शोधत असे. एके दिवशी बगळ्याला एक युक्ती सुचली. त्याने तळ्याच्या काठावर रडण्याचा अभिनय केला. खेकड्याने त्याला विचारले, काय झालं, काय रडत आहात? बगळ्याने उत्तर दिलं, अहो मला तुमचं खूप वाईट वाटतंय. काही दिवसात इथे पाणी आटणार आहे आणि तुम्ही सगळे मरणार आहात. हे ऐकून मासे आणि खेकड्याने विचारलं, आता आम्ही काय करू? बगळ्याने उत्तर दिलं, मी तुम्हाला एका मोठ्या तळ्यात घेऊन जाईन. तिथे तुम्ही सुखाने राहू शकता. मासे आणि खेकडा बगळ्यावर विश्वास ठेवून त्याच्या चोचीत बसून लागले. बगळा मात्र त्यांना एका झाडावर नेऊन खाऊ लागला. खेकड्याने हे लक्षात घेतलं आणि विचार केला की आपण काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा खेकड्याचा नंबर आला, तो बगळ्याच्या चोचीत बसला. बगळा उडत असताना खेकड्याने आपल्या नख्या बगळ्याच्या मानेवर घट्ट पकडल्या आणि बगळ्याला ठार केलं. खेकड्याने बाकी मासे वाचवले आणि सर्व तळ्यात सुखाने राहू लागले. कथेची शिकवण, चातुर्याने संकटावर मात करता येते. गाढवाला मिळाली शिक्षा. एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक पाळलेले गाढव होते. तो गाढवाच्या पाठीवर रोज मिठाचे ओझे देत असे आणि मग बाजारात जाऊन विकत असे. बाजारात जाताना त्यांना एक ओढा पार करावा लागत असे. एक दिवस गाढवाचा पाय पाण्यात घसरतो आणि तो पाण्यात पडतो. त्याचा मालक उठविण्यास मदत करतो. ते दोघे पुन्हा चालू लागतात. थोडेसे मीठ पाण्यात विरघळल्यामुळे गाढवाला हलके वाटू लागते आणि तो खूप आनंदी होतो. आता दररोज गाढव त्याचा पाय मुद्दाम पाण्यात घसरवू लागला. गाढवाचे असे रोजचे खोटे नाटक पाहून त्याचा मालक गाढवाला धडा शिकवायचा ठरवतो. दुसऱ्या दिवशी व्यापारी गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवतो. गाढव त्या दिवशी देखील मुद्दाम पाय घसरवतो आणि पाण्यात पडतो. गाढवाला उभे राहणे कठीण होते. कापसाने पाणी शोषून घेतल्यामुळे ओझे हलके होण्याऐवजी जड झालेले असते. अशा प्रकारे गाढवाला चांगली शिक्षा मिळते. कथेचा बोध, आपल्या कामाशी प्रामाणिकपणे राहावे. स्वातंत्र्याचे महत्त्व. एका जंगलात एक कुत्रा आणि एक लांडगा राहत होते. ते दोघं जिवलग मित्र होते. एके दिवशी राजाचा सेवक जंगलातून जात होता. त्याला कुत्रा आवडला आणि म्हणून त्याने त्या कुत्र्याला पकडले आणि महालात नेले. तो सेवक त्या कुत्र्याला रोज आंघोळ घालायचा आणि खायला प्यायला सुद्धा द्यायचा. सेवकांनी त्याच्या गळ्यात एक पट्टा बांधला आणि त्याला एक साखळी बांधली. रोज रात्री कुत्र्याला महालाचा पहारा करायला मोकळे सोडत असत. एके दिवशी संधी मिळताच कुत्रा लांडग्याला भेटायला गेला. लांडगा त्याला पाहून खुश झाला. तू तर चांगलाच दष्टपुष्ट झाला आहेस, लांडगा म्हणाला. लांडग्याची अवस्था मात्र वाईट होती. त्याला कधी शिकार मिळाली तर कधी नाही मिळाली. त्याला उपाशी देखील राहावे लागत असे. कुत्रा म्हणतो, तू माझ्याबरोबर महालात चल, तिथे तुला खायला मिळेल आणि कामदाम सुद्धा नाही. शिवाय आपली काळजी घेण्यासाठी तिथे खूप सेवक आहेत. लांडगा तयार होतो, पण अचानक त्याची नजर कुत्र्याच्या गळ्यात बांधलेल्या पट्ट्यावर जाते. तिथे एक जखम झालेली दिसते. मित्रा, तुझ्या मानेवर हे काय झालं आहे? लांडगा विचारतो. कुत्रा म्हणतो, तसं काही खास नाही. दिवसा मला साखळीने बांधून ठेवतात,
त्यामुळे मानेवर पट्टा थोडासा घासला जातो, एवढेच. लांडगा विचार करतो आणि म्हणतो, आता तू गुलाम झाला आहेस. महालात तू खूप सुखी असशील, पण तुझे स्वातंत्र्य नष्ट झाले आहे. मी एक वेळ उपाशी राहील, पण गळ्यात अशी साखळी बांधून घेणे मला अजिबात मानवणार नाही. थोड्याशा सुखासाठी मी गुलाम तर होणार नाहीच. चल, मी निघतो. अच्छा, असं म्हणून तो जंगलात निघून गेला. जादुई गाय. एका गावात राघव नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फारशी जमीन किंवा साधन नव्हती, पण तो कष्टाळू आणि प्रामाणिक होता. राघवची बायको आणि मुलं यांना तो कधीतरी खूप मेहनत करून एक वेळ जेवू घालायचा. एके दिवशी तो जंगलात लाकूड तोडायला गेला होता. काम करताना त्याला एका झुडपाजवळ एक चमत्कारिक गाय सापडली. गायीच्या शरीरावर पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या सुंदर पट्ट्या होत्या. ती अतिशय शांत होती आणि राघवकडे प्रेमाने पाहत होती. राघवला वाटलं की गाय हरवली असावी. तो गायीच्या मालकाला शोधण्यासाठी आपल्या घराजवळ घेऊन येतो. परंतु रात्री राघवला स्वप्न पडतं. त्या स्वप्नात गाय म्हणाली, मी एक जादुई गाय आहे. तुझ्या प्रामाणिकपणामुळे मी तुझ्या मदतीला आली आहे. मी तुला रोज दूध देईन आणि त्या दुधातून तुला खूप धन व संपत्ती मिळेल. पण लक्षात ठेव, हा लोभाने वापरू नकोस. राघवने दुसऱ्या दिवशी गाईचं दूध काढलं आणि बाजारात विकायला नेलं. ते दूध इतकं शुद्ध आणि गोड होतं की काही दिवसातच लोक ते चवीने विकत घेऊ लागले. राघवच्या घरात आनंद आणि समृद्धी नांदू लागली. एके दिवशी त्याच्या लोभी शेजारी विठूने गायीची जादू पाहिली आणि तिला चोरायचं ठरवलं. पण जादुई गाय विठूच्या स्वार्थी विचारांमुळे गायब झाली. यामुळे राघवला खूप दुःख झालं, पण तो देवाचा आभार मानत म्हणाला की त्याला मिळालेलं सुख आणि समाधान पुरेसं होतं. कथेतून धडा, आपल्या प्रामाणिकतेला आणि निस्वार्थ वागणुकीला नेहमीच फळ मिळतं.